मी तसं पहिले पण सांगितलं होतं का मला जनतेनं आणलेलं आहे, जनताच पाडेल. बहुत खुशी की बात है, मेरा भाई चुन के आ गया. हाँ, अगर इसने काम नहीं किया इसको भी हटा देंगे. ग्रामपंचायत चांदूरवाडी येथे अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता सदस्यामधून 7 विरुद्ध 1 म्हणजे सरपंचाच्या विरोधात. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदुरल्वे तालुक्यातील चांदूरवाडी या ग्रामपंचायतमध्ये काही दिवसापूर्वी येथील सरपंचावर विद्यमान सरपंचावर अविश्वास ठराव आला होता आणि अविश्वास ठराव आला असता आज पंचायत समिती चांदूरल्वे अंतर्गत या ठिकाणी संपूर्णपणे एक बैठक पार पडलेली आहे आणि जनतेने या ठिकाणी भरघोस असा प्रतिसाद देऊन या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच आपल्यासोबत आहे. तर त्यांच्यापासून आपण परिचय जाणून घेऊया. अविश्वास ठराव त्यापूर्वी आला होता, ठराव आला असता आज तुम्ही नवनिर्वाचित सरपंच म्हणून तुमची निवड झाली आहे. प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना परिचय द्या. मी सोनू शेख, उपसरपंच चांदूरवाडी. काय वाटते, तुम्ही अविश्वास ठराव यापूर्वी आला होता आणि तुम्ही नवनिर्वाचित सरपंच बनले. चांदूरवाडी सेवा मी तत्पर करतच आहे. रात्री बेरात्री कधी कोणी फोन केला मला तत्पर मी जनतेसाठी तयार आहे, अवेलेबल आहे, 24 तास अवेलेबल आहे. यासाठी मी जनतेची सेवा करतच आहे आणि जनतेनं विश्वास दाखवलाच आहे. काही विरोधकांना असं वाटत होतं का जनता याच्यासोबत नाही आहे, पण जनता माझ्यासोबत आहे हे त्यांना दाखवायचं होतं. ते मी करून दाखवलं आणि माझ्या विश्वासावर त्यांना जे सरपंच अविश्वास ठराव जो मंजूर झाला ते माझ्या विश्वासावर त्यांनी निवडून दिला होता आणि सर्व सदस्य आम्ही सर्व समक्ष करून मेहनत घेऊन त्यांना निवडून दिलं होतं. पण त्यांनी विश्वास नव्हता आम्हाला त्यांच्यावर, म्हणजे ते आमच्या काय तुम्ही त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला. विश्वास नेमका अशासाठी आणला होता, त्या आमच्या सदस्यासोबत मानणार नाही आणि त्यांचं बोलणं म्हणजे उद्धटसारखं, मीटिंग असं तसं, मीटिंगमध्ये बोलणं नाही, काही नाही, हे त्यांचं हे होतं उद्धटपणा आणि मी पणा होता त्यांना. म्हणजे सर्व त्यांना असं वाटत होतं का जनते माझ्याकडून आहे, पण जनतेला थोडी ना माहिती, जनतेचा विश्वास माझ्यावर होता म्हणून त्यांना निवडून दिला होता. म्हणजे सर्व सदस्य एकीकडे म्हणजे तुमच्याकडून आणि तुम्हाला यापूर्वी कुठलं पद होतं या ग्रामपंचायत. मला उपसरपंच पद होतं. उपसरपंच. आता तुम्ही उपसरपंचाचे सरपंच पण झाले. उपसरपंच तर मीच राहील सध्या आणि फक्त सरपंच चार्ज ते मला मिळाले. एकंदरीत फरवरी किंवा त्या दरम्यान एक निवडणूक होणार आहे ग्रामपंचायतची. येथील निवडणूक केव्हा होणार आहे. येथील निवडणूक आमच्या निवडणुकीला 2 वर्ष टाईम आहे. तोपर्यंत चार्ज बहुतेक तर माझ्याजवळच राहणार आहे. म्हणजे कार्यकाळ संपायचा आहे. समजा काही ठिकाणचा महाराष्ट्रातली काही ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि फरवरीच्या दरम्यान निवडणूक राहण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. पण या ठिकाणचा 2 वर्षाचा चार्ज आहे. बरोबर. काय अजून तुम्ही जनतेला संदेश देणार. संदेश मला जनतेला दाखवूनच दिला आहे. जनतेसाठी तत्पर तयारच आहे मी. कधी पण रात्री बेरात्री झटतच राहतो मी जनतेसाठी. सेवा काम माझे बघून घ्या तुम्ही, गावात सर्वे करून घ्या, माझे काम विचारा, माझ्याबद्दल लोकांना विचारपूस करा. का जे काम आहे ते जनतेनं आता दाखवूनच दिलं आहे ना. या तुमच्या समजा आज निवडणूक पार पडली या ठिकाणी, तर कुठले अधिकारी वर्ग उपस्थित होते. BDO मॅडम होते, आपले विस्तार अधिकारी चव्हाण साहेब होते, बाकी ग्रामसेवक होते, असे कमीत कमी म्हणजे 26 अधिकारी इथं उपलब्ध होते. या परिसरातली जनता किती उपलब्ध होती. एकंदरीत आकडा 300 लोक इथं उपस्थित होते. एकंदरीत जनतेतून तुम्ही निवडून आले ना. एकंदरीत किती लोकांनी तुम्हाला 290 पूर्ण मतदान झाले, त्याच्यामध्ये 289 मला मिळाले. आणि दुसरीकडे कोण म्हणजे या निवडणुकीमध्ये उभं होतं. सरपंचच्या अविश्वासात ठराव होता. कोण उभं होतं. तुम्ही एकटेच होते का. म्हणजे जसं निवडणूक पार पडली आज तुम्ही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कौल जो जनतेने दिला, तुमचा प्रतिस्पर्धी कोण होता. वर्षा सुधाकर माताडे सरपंच. त्यांना एकंदरीत किती मिळाले. 1, फक्त 1. आणि सरपंचाने याच्या पहिले जे तुम्हाला सांगितलं होतं न्यूजवाल्यांना का जनतेनंच मला निवडून दिलं आणि जनतेच मला पाळणार, तर जनतेनं आमच्या भरोश्यावर त्यांना निवडून दिलं होतं. म्हणजे माझ्या सदस्य माझ्या विश्वासात दाखवून त्यांना निवडून दिलं होतं. तर जनतेनं आता त्यांना धडा शिकवला, ते समोरच आहे. आता आज जनतेनं दाखवून दिलं त्याला ते कोणाच्या बलबुत्यावर निवडून आले होते. जनतेचे आले होते की जे त्याच्या पाठीमागचा हात होता त्याच्या भरोश्यावर निवडून आले होते, हे जनतेनं त्याला दाखवून दिलं. नक्कीच म्हणजे यांच्या बोलण्यात असं व्यक्त होतं की जनता जनार्दन यांच्यासोबत होती असं यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे.
तसेच या ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहे. काय सांगा, नवनिर्वाचित सरपंच तुम्हाला लाभलेले आहे. आमचं एकच लक्ष होतं की जे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये मीटिंग होत आहे, काही ठराव घेत आहे, त्यासाठी ते आमचे जुने सरपंच होते ते ना सदस्याला मानधन देत होते, ना सदस्याला जसं सर्व सदस्यांनी अगर ठराव घेतला आहे का नाल्या साफ करायच्या आहे का काही वेगळे काम करायचे आहे तर त्याला ते विरोध करत होते, नकार देत होते. त्या कारणानं आम्ही सगळ्या मिळून अविश्वास ठराव आणलेला होता. तो आज पारित झाला. पारित झाल्यामुळे आमच्या उपसरपंच याला सरपंच पद मिळालं, याची आम्हाला खूप खूप खुशी आहे आणि खूप आनंद आहे. काय अपेक्षा आहे सरपंचाकडून नवनिर्वाचित? ज्या काही अपेक्षा आहे त्यानं तर त्या अपेक्षा उपसरपंच असतानाच पूर्ण केल्या आहे लोकांच्या. आणि ज्या ज्या लोकांसाठी कामं करायचे आहे ते उपसरपंच असताना, जे सरपंचाचे कामं होते ते उपसरपंच असताना त्यानं कामं केले आहे. तर जास्त काही अपेक्षा त्याच्यापासून लावू शकत नाही आम्ही, कारण त्याचे पूर्ण कामं उपसरपंचाच्या टाईमलाच केले आहे त्यानं सरपंचाचे कामं. शहरातली काही ग्रामीण भागातली या परिसरात काही जनता आहे आपल्यासोबत, काही युवा वर्ग आपल्यासोबत जुळलेले आहे. काय म्हणा, आज हे नवनिर्वाचित सरपंच तुमच्या इथं तुम्हाला लाभलेले आहे, काय सांगा? बहुत खुशी की बात है, मेरा भाई चुन के आ गया. हाँ हाँ, अगर इसने काम नहीं किया इसको भी हटा देंगे. हाँ यानी कि इन्होंने काम नहीं किया तो इनको भी निकाल देंगे. हाँ हाँ बराबर. हाँ, पर मेरा भाई काम करता ही, रात रहो दिन रहो कोई भी टाइम रहो. हाँ म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे, बरोबर? हाँ पूर्ण विश्वास आहे, माहून जास्त आहे. माझा विश्वास होता हो. तो निवडून आलेला आहे. नक्कीच या जे एक ते चांदूरवाडी एक ग्रामपंचायतमध्ये एक नवनिर्वाचित सरपंच या ठिकाणी लाभलेले आहे आणि या ठिकाणी जल्लोषसुद्धा त्यांचा सुरू झालेला आहे. आणि जल्लोष सुरू झाला असता जनतेने आणि सदस्यांनी त्यांच्याबद्दल एक आपुलकीची भावनासुद्धा या ठिकाणी दर्शवलेली आहे. तुम्ही यापूर्वी सरपंच या पदावर चांदूरवाडीमध्ये होते आणि आज तुमच्यावर काही दिवसापूर्वी अविश्वास ठराव आला होता आणि नेमकं काय सांगा? सदस्यांनी मिळून अविश्वास ठराव प्रस्तावित केला होता तहसीलमध्ये. तर 16 तारखेला आमचं तहसील मॅडमने मीटिंग घेतली. तर त्यांनी सदस्यांनी पूर्ण हात वर करून त्यांच्यातर्फे निकाल लागला आणि माझ्यातर्फे मी फक्त एकटीच होती. तर मग त्यानं आज आमची 5 तारखेची निवडणूक होती. तर त्याच्याकडून 200 कितीतरी वोट पडले आणि माझ्याकडून मी स्वतः एकटीच होती. तर मी तसं पहिले पण सांगितलं होतं का मला जनतेनं आणलेलं आहे, जनताच पाडेल. त्याची इच्छा अशी होती का मी माफी मागायला होती, पण मी गलत काही केलं नव्हतं तर मी माफी काही मागणार नव्हती. आणि तसे मला काही तकलीफ आहे नाही का, मला हे पद गेलेल्याबद्दल मला एवढं टेन्शन काही आहे नाही. तर जे होईल ते जनतेचा तसं मी स्वतः सदस्य आहे, तरी पण मी पद गेलं. सरपंचाचं पद जे होतं ते समजा आता नाही आहे. पुढील तुम्ही आता सदस्य म्हणून त्या चांदूरवाडीमध्ये कायम राहणार का? सदस्य मिळून हो, जसं आता दर महिन्याला जर मीटिंग राहते, मासिक मीटिंग, जर मला नोटीस आली तर मी जे माझं काम आहे ते करणार. आणि निवडणूक वेळी कुठल्या पंचायत समितीचे कुठले अधिकारी? पंचायत समितीचे पूर्ण जेवढे आहे तेवढे पण टीम होती. त्यानं त्याच्या यानं घेण्यात आलं पूर्ण. त्याच्याकडून निकाल लागला. जे झालं चांगलं, समोर जाऊन मला फसवलं असतं तर मी काय केलं असतं. त्याच्या म्हणण्यानुसार मी नाही मागली, मला नाही पटलं म्हणून मी जनतेवर सोडलं होतं पूर्ण. जनतेच्या मला काही नाराजगी नाही आहे जनतेवर. जनतेनं आणलं होतं मला आणि जनतेनंच पाडलं, तर मला कोणाशी काहीच नाराजगी नाही आहे. चांदूरवाडीमध्ये यापूर्वी काही दिवसापूर्वी अविश्वास ठराव आला होता सरपंचावर आणि आज या ठिकाणी एक नवनिर्वाचित सरपंच म्हणून सोनू शेख म्हणून एक नाव समोर आलेलं आहे. याबद्दल काय सांगा? दिनांक 16/12/2025 ग्रामपंचायत चांदूरवाडी येथे अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता सदस्यामधून. 7 विरुद्ध 1 म्हणजे सरपंचाच्या विरोधात 7 सदस्य विरोधात गेले होते. तो ठराव पारित झाल्यानंतर माननीय जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडे तो अहवाल गेल्यानंतर सदर अहवालाच्या अहवालावरून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे यांची अध्याशी अधिकारी म्हणून ग्रामसभेकरता नियुक्ती केली. त्या नियुक्तीच्या अनुषंगाने आज तिथे दिनांक 5/1/2026 ग्रामसभा पार पडली. त्या ग्रामसभेमध्ये
झालेला अविश्वास हा मंजूर करणे शासन राजपत्रानुसार आवश्यक होते. त्यानुसार आज ती ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत 290 लोकांनी सहभाग घेतला. त्यापैकी 288 एवढं बहुमत सरपंच यांच्या विरोधात होतं. आणि उपसरपंच यांनी जो अविश्वास आणलेला, उपसरपंच व सदस्यांनी अविश्वास आणलेला होता, तो अविश्वास ग्रामसभेमधून पारित करण्यात आलेला आहे. आणि त्यांना एक पत्र दाखल झालेलं आहे का सरपंच म्हणून? सरपंच म्हणून अजून कोणताही त्यांना आपण आपल्या स्तरावरून आदेश नाही आहे. परंतु शासन म्हणजे राजपत्र जे आहे, राजपत्रानुसार सरपंचावर अविश्वास पारित झाल्यानंतर उपसरपंचाकडे जोपर्यंत सरपंचाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत सरपंच पदाचा प्रभार हा उपसरपंचाकडे सोपवावा लागतो. म्हणजे सध्या ते समजा आज जे तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये ते पार पडले असतात, त्यांना सरपंच म्हणून तुम्ही घोषित केले का? नाही, सरपंच म्हणून घोषित नाही आहे सध्या. आज तर काही केलेलं नाही. आजच ते प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ना. तो घोषित करण्याचा अध्यक्ष अधिकारी म्हणून माननीय गटविकास अधिकारी होते, त्यांच्या वतीने फक्त तर आम्ही सगळेजण पंचायत समितीमधून तिथे उपस्थित होतो. अजूनपर्यंत त्यांना उपसरपंच यांना प्रभार पण क्रमप्राप्त आहे, त्यांना तो प्रभार सरपंचाचा द्यावा लागतो. पण जसं की आज म्हणजे त्यांची घोषणा अधिकृत घोषणा व्हायची आहे, पण ते त्यांनी तुम्हीच म्हटलं की 290 लोकांनी त्याच्याकडे एक हे दिला, कौल दिला. 288 लोकांनी त्यांना बहुमत दिलेलं आहे. म्हणजे 290 लोक हजर होते, त्यापैकी 288 लोकांनी सरपंचाच्या बाजूने ग्रामसभेमध्ये सहमती दर्शवलेली आहे. म्हणजे सरपंचाच्या विरोधात, विद्यमान सरपंच त्यांच्या विरोधात. आणि हे सोनू शेख जे उपसरपंच होते, यांना एकत्रित किती मतं मिळाली? सरपंचांना 1 मत मिळालं, 1 मत तटस्थ होतं आणि 288 मतं त्यांना मिळाली. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऐसा कैसा आता नहीं, ऐसा कैसा येत नाही. तर बघत रहा MB न्यूज. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.